नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या या एका नवीन व्हिडिओमध्ये। आज आपण पाहणार आहोत 38 साईजच्या कटोरी ब्लाउजचं पेपर कटिंग। ब्लाउजवरून माप घेऊन आपल्याला हे पेपर कटिंग करायचं आहे। त्यासाठी हा मापाचा ब्लाउज आपल्याला इथे लागणार आहे। मी जो ब्लाउज घेतलेला आहे तो अगदी परफेक्ट आहे मापासाठी, आणि जे माप आहेत ते कसे घ्यायचे आहेत ब्लाउजवरून ते आपण आता बघूयात। आधी काय करायचं आहे, हे दोन्ही हुक आहेत ते अशा पद्धतीने लावून घ्यायचे आहेत। त्यानंतर आधी ब्लाउजची उंची मोजून घेऊयात। हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला हा ब्लाउज ठेवून घ्यायचा आहे। शोल्डर पासून खालपर्यंत आपल्याला ही उंची मोजायची आहे। हे बघा, 13 इंच आपली पूर्ण उंची आहे ब्लाउजची। यानंतर शोल्डरचं माप घेऊयात। शोल्डर आहे 10 इंच। यानंतर पेपरवर आपण उंची आणि शोल्डरचं माप टाकून घेऊयात। ब्लाउजची पूर्ण उंची आहे 13 इंच। 1 इंच त्याच्यामध्ये ॲड केलेले आहेत, म्हणजे इथे आपल्याला घ्यायचे आहेत 14 इंच। शोल्डर आहे 10 इंच, त्याच्या निम्मे आपण इथे घेतलेले आहेत 5 इंच। 5 इंचावर एक मार्किंग करून घ्यायचे। मुंड्यासाठी आपल्याला इथे 6 इंचावर ही मार्किंग करून घ्यायची आहे। छाती आहे 38 इंच। जी हुक पट्टी आहे त्या बाजूने आपल्याला ही छाती मोजून घ्यायची आहे। इथे 9.5 इंच आलेले आहेत। इथून आपण छातीचा चौथा भाग घेणार आहोत 9.5 इंच आणि 1.5 इंच शिलाई मार्जिनसाठी। आता आपण हे हुक काढून ब्लाउजचा कमरेचं माप बघूयात। आपल्याला कंबर मोजून घ्यायची आहे। कंबर आहे 32 इंच। इथे चौथा भाग घेतलेला आहे 32चा, 8 इंच आणि 1 इंच टक्ससाठी आणि 1.5 इंच शिलाई मार्जिनसाठी। हा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे। इथे 1.5 इंचावर एक मार्किंग करून घ्यायची। इथे घेतलेले आहेत 3 इंच। तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। मागचा गळा आहे 9 इंच। 9 इंचावर ही मार्किंग करून घेतलेली आहे। आता हा बॉक्स तयार करून घेऊयात। शोल्डर पासून 1.5 इंच सोडून हा आपल्याला शेप देऊन घ्यायचा आहे मुंड्याचा। हे बघा, अशा प्रकारे हा शेप देऊन घेतलेला आहे। गळ्यालाही आकार देऊन घ्यायचा आहे। इथे मी गोल गळा घेतलेला आहे, तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणताही गळा घेऊ शकता। टक्ससाठी इथे अशा प्रकारे टेप फोल्ड करून घेतला आहे मध्यावर। टक्सची उंची घेतलेली आहे 4.5 इंच। हा 1 इंचाचा टक्स आहे, दोन्ही बाजूने अर्धा इंच। आता आपण याचं कटिंग करून घेऊयात। पुढच्या भागाच्या कटिंगसाठी हा पेपर घेतलेला आहे। खालच्या बाजूने 1 इंच घेऊन आपल्याला ही रेषा आखून घ्यायची आहे, आणि जे कटिंग केलेलं आहे मागच्या भागाचं ते अशा पद्धतीने ठेवून घ्यायचं आहे। जसं आहे तसंच आपल्याला इथे हे मार्किंग करून घ्यायचं आहे। हे बघा, हा पेपर आता बाजूला ठेवून घ्यायचा आहे। इथे आपल्याला हा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे।
आता आपण पुढचा गळा मोजून घेऊयात. गळ्याची उंची आहे 5.5 इंच. अर्धा इंच ॲड करायचे आहेत. 6 इंच घेतलेले आहेत मी. इथून आपल्याला अर्धा इंचावरही मार्किंग करून घ्यायचे. इथे आपण हा बॉक्स तयार करून घेऊया. गळ्याला शेप देऊन घ्यायचे. इथूनही आपल्याला पुढच्या मुंड्याचा शेप आहे तो अशा पद्धतीने देऊन घ्यायचा आहे. इथे योगपट्टीसाठी आपल्याला 2.5 इंच घ्यायचे आहेत. इथूनही आपण 2.5 इंचावरही मार्किंग करून घेतली. सरळ रेषा आखून घेऊयात. इथे अर्धा इंचावर एक मार्किंग केलेली आहे आणि अशा पद्धतीने योगपट्टीला शेप देऊन घ्यायचा आहे. यानंतर आपल्याला इथे कटोरीचं माप किती आहे ते बघायचं आहे. हे बघा, ब्लाऊजवरूनच आपण हे मोजून घेणार आहोत. 6 इंचावर आपलं हे कटोरीचं माप आहे. हे बघा, इथे आपण हे माप टाकून घेणार आहोत. इथूनही आपल्याला 2.5 इंच घ्यायचे आहेत. आता आपण गळ्यापासून खालपर्यंत शेप देऊन घ्यायचा आहे. आता हे कटिंग करून घेऊयात. हे आपलं कटिंग झालेलं आहे. यानंतर आपण ही कटोरी कशी वाढवायची ते बघूयात. इथे मी हा पेपर घेतलेला आहे. इथून कट करून घ्यायचं आहे व्यवस्थित. आणि जी कटोरी आहे आपण आधी कट केलेली ती अशा पद्धतीने ठेवून आपल्याला मार्किंग करून घ्यायची आहे. हे बघा, बाजूला ठेवून घेऊयात. पुन्हा एकदा मार्किंग करून घेतलेली आहे. आता दोन्ही बाजूने आपण 1.5 इंचावरही मार्किंग करून घेतलेली आहे. इथूनही आपल्याला अर्धा इंचावरही मार्किंग करायची आहे. ही रेषा आखून घेतली. कटोरीचा शेप देऊन घेऊयात. हे बघा, अशा पद्धतीने व्यवस्थित शेप देऊन घ्यायचा आहे. आणि अशा पद्धतीने हा टेप ठेवून मध्यावर एक मार्किंग करून घ्यायचे. 1.5 इंच खालच्या बाजूने घेतलेले आहेत. आता अशा पद्धतीने जोडून आपल्याला ही कटोरी तयार करून घ्यायची आहे. यानंतर कटिंग करून घ्यायचं आहे. खूप सोपी पद्धत आहे, नक्की ट्राय करा. आपली ही कटोरी आहे ती कटिंग करून झालेली आहे. यानंतर बाहीची कटिंग करूयात. इथे हा पेपर घेतलेला आहे आणि डबल घडी करून घेतलेली आहे पेपरची. यानंतर ब्लाऊजची बाही मोजून घेणार आहोत आपण. अशा पद्धतीने आपल्याला बाही मोजून घ्यायची आहे. बाही आहे 9 इंच, दंडगेर आहे 10 इंच. आता हा ब्लाऊज बाजूला ठेवून घ्यायचा आहे. बाहीची उंची आहे 9 इंच. अर्धा इंच ॲड केलेले आहेत. इथे आपण 9.5 इंच घेतलेले आहेत. इथूनही 9.5 इंचावर ही मार्किंग करून घ्यायची. इथून 8.5 इंचावर ही मार्किंग केलेली आहे. दंडगेर आहे 5 इंच आणि 1.5 इंच शिलाई मार्जिनसाठी. इथे घेतलेले आहेत 3 इंच. अशा पद्धतीने आपल्याला ही तिरपी रेषा आखून घ्यायची आहे. आणि ह्या दोन्ही रेषा आहेत त्याही आपण इथे आखून घेणार आहोत. हे बघा, इथे या दोन्ही रेषा आपण अशा पद्धतीने आखून घेतलेल्या आहेत. यानंतर आपण मुंड्याचा हा बाहेरील बाजूचा शेप आहे तो देऊन घेणार आहोत. हे बघा, अशा पद्धतीने हा शेप देऊन घ्यायचा आहे.
आता मुंड्याच्या आतल्या बाजूचा शेपही आपण देऊन घेणार आहोत। हे बघा, अशा पद्धतीने हा शेप देऊन घ्यायचा आहे। आता हे कटिंग करून घ्यायचे। हे पूर्ण कटिंग तयार झालेलं आहे। इथे हेच पेपर कटिंग वापरून हा ब्लाउज कटिंग करून घेणार आहे। हे ब्लाउजचं मेन फॅब्रिक आहे आणि हे अस्तर आहे। हे 1 मीटरचा अस्तर इथे घेतलेला आहे मी। अस्तरची डबल घडी करून घ्यायची आहे आणि जे केलेलं कटिंग आहे आपण ते अशा पद्धतीने ठेवून घ्यायचे। हे बघा, इथे आपण ही बाई ठेवून घेणार आहोत। बाकीचे पार्ट अशा पद्धतीने ठेवून घ्या। हे कटिंग पूर्ण ठेवून घेतल्यानंतर आपल्याला मार्किंग करून घ्यायचे आहे। आपण इथे मार्किंग सुद्धा करून घेतलेले आहे। आता हे पेपर कटिंग बाजूला ठेवून घेऊयात आणि आता आपल्याला हे अस्तर आहे ते कटिंग करून घ्यायचं आहे। यानंतर ब्लाउजचं मेन फॅब्रिक घेऊन इथे या कपड्याची डबल घडी करून घ्यायची आहे। हे बघा, पुन्हा एकदा फोल्ड करून घेतलेले आहे। आता हे कट करून घ्यायचे। त्यानंतर कपड्याच्या डबल घडीवर आपल्याला हे कटिंग केलेले जे पार्ट आहेत सगळे ते अशा पद्धतीने ठेवून घ्यायचे आहेत। नेक्स्ट व्हिडिओमध्ये या ब्लाउजचं स्टिचिंग बघायला मिळेल, तेही तुम्ही नक्की बघा। जर माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि हा व्हिडिओ बघितल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद।